महेश पाटील लहान मुलात ना ठीक आहे. आपल्याकडून कोणती चूक होतं कामा नये. आपण आपल्या खेळासाठी त्या खेळासाठी आपण जबाबदारीने पुढे यायला पाहिजे. आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी आदरणीय रमेशजी दिवेकर मोरेगावची आपण जर कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे आदरणीय नारायणजी पाके आपल्याला देखील विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर येऊन आसन व्हायचं. आदरणीय रमेश दिवेकर आदरणीय नारायणजी पाके हॅलो जयेश वारकर आपण कुठे असेल तर आपली बक्षीस घेऊन जायचं. 50 रुपये आपल्याला आलेत ती बक्षीस घेऊन जायचंय अन्यथा मंडळात जमा केली जाईल. प्रेक्षकांमध्ये योगेश जयस्वाल आपण कुठे असाल तर कृपया करून आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण यायचं रंगमंचाकडून. तर आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय रमेशजी दिवेकर आदरणीय नारायणजी पाके तसेच लक्ष्मणजी दिवेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण बसायचं आहे. माजी सरपंच विहोर रमेशजी दिवेकर साहेब तसेच आगरी समाज माजी उपाध्यक्ष विद्यमान उपाध्यक्ष नारायण पाके साहेब मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय की आमच्या या आगरी समाजाचे उपाध्यक्ष आहेत विद्यमान त्यांनी सुद्धा या सामन्याला उपस्थित राहिले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. चला जो काय योग्य निर्णय असेल तो दिला जाईल. कोणीही कोणाच्या अंगावर जायचं नाहीये. एक चांगली कबड्डी स्पर्धा या ठिकाणी एक चांगल्या वातावरणात सुरुवातीच्या सामन्यापासून सुरू आहे आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारे कुठल्याही संघावरती किंवा कुठल्याही खेळावरती या ठिकाणी अन्याय झालेला नाहीये. त्यामुळे योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला जाईल. कोणीही पंचांच्या दिशेने किंवा लाईनमनच्या दिशेनं अंगावर धावून जायचं नाहीये. खेळाडूंना विनंती आहे वाद करू नका. क्रमांक 1 वर मात्र एक सुंदर पकड पाहायला मिळाली. बापूजी लक्ष्मीकार या संघाकडून नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय. दोन संघ कमिटी आहे सक्षम आहे. पंचांवर धावून वगैरे काही जाऊ नका. तर मैदान क्रमांक 1 वर योगेश मुळे त्याची चढाई आपण पाहतो. त्याच्यासाठी बोनस ऑन आहे. जबरदस्त चढाई आपण पाहतोय मैदान क्रमांक 1 वर. त्याच्यामध्ये योगेश यांना यश मिळालंय. महायुती चषक 2025 एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. चालू असलेले सामने हे या स्पर्धेतले प्रथम फेरीतले सामने आहेत. काही एकूण सामने शिल्लक आहेत. त्याच्यानंतर लगेच आपण दुसऱ्या फेरीला देखील सुरुवात करणार आहोत. तर अतिशय आकर्षक चढाई अतिशय चपळ एक शलाद एक चांगला
मात्र संघ खेळ पाहायला मिळाले. पुन्हा एकदा एक सुरेख पकड बापूजी ते लक्ष्मीकांत संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हॅलो, आमच्या स्टेजच्या डाव्यातला असणारे प्रेक्षक आपण खुर्च्या मागे घ्यायचे. आपले मान्यवर आहेत, त्यांना दिसत नाही. चला मागे कोणी उभं राहायचं नाही. चला मान्यवर आहेत, मान्यवरांना सुद्धा सामने बघायचे आहेत. मैदान क्रमांक 2चा देखील सामना अतिशय चुरशीचा आपल्याला पाहायला मिळतो. विराज उंटची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. मैदान क्रमांक 2च्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मार्गस्थ व्हायचा आहे. श्री गणेश जय वर्सेस जय मल्हार गुरु. सुंदर पक्का मी 2 ग्राउंडच्या मध्ये जे प्रेक्षक उभे आहेत, जे लॉबीमध्ये प्रेक्षक आहेत समोर, आपल्याला वारंवार विनंती करतोय. पहिला पुकार आहे मैदान क्रमांक 1 साठी वागदे मनेर वर्सेस जय हनुमान उंबरगाव. पहिला पुकार आपण तयारीला लागायचा आहे. तिसऱ्या पुकाराला आपले संघ मैदानात उपस्थित राहतील. याची संपूर्ण जबाबदारी संघ व्यवस्थापक आपली असेल. कारण मला वाटतं फार उशिरानं या संघानं या ठिकाणी प्रवेश दिला गेलाय. आता दिलेल्या संधीचं आपण काय करायचं, कसं करायचं आणि कसं आपला संघ या मैदानावरती उपस्थित करायचा, ही जबाबदारी संपूर्ण संघ व्यवस्थापकाची असणार आहे. मैदान क्रमांक 1 वर सुशांत म्हात्रेची चढाई आपण पाहतोय. कशी याची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला रतीश हे एक आधार स्तंभ चढाई पाहतो म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रिक्त माघारी परतल्यानंतर निखिल मुळेकर याची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. भाऊ मैदान क्रमांक 1 वर मात्र बदल झाला तो राकेश साठी. निखिल चढाई करेल. संघाकडे म्हणजे नक्कीच अटीतटीची लढत आपल्याला मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळते. निखिलची चढाई आपण पाहतोय. नक्कीच एक गुणाची आघाडी या संघाने देखील पुन्हा एकदा अपील केलंय आणि काय डिसिजन येईल. इथे मात्र कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नाही. रिक्त असते माघारी परतलाय. त्याला
चला मोबाईल ज्याचा होता त्याला या ठिकाणी तो मोबाईल देण्यात आलाय, ओळख देखील पटली आणि त्यांनी मोबाईल सुद्धा घेऊन गेलेला आहे. पुकार मिळालाय, तिसरा पुकार मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारची वेळ घेऊ नका मित्रांनो. तर मैदान क्रमांक 2 वर पुढील सामना श्री गणेश आधार ब वर्सेस जय मल्हार मुरुड असा सामना आपण दिलेला आहे. त्या दोनही संघांनी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आहे. तीन तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय, याच्यामध्ये या 3 तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेले संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुरुवातीच्या सामन्यापासूनच आपण या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळाडूंचा खेळ देखील पाहिला आहे. मैदान क्रमांक 1 वर रत्तीश अर्कशींची चढाई आपण पाहतोय. मध्यंतरपर्यंत आपण पाहिलं तर एका गुणाची आघाडी ही लक्ष्मीकार या संघाकडे होती. त्याच्या पुढे खेळ मात्र मैदानावरती सुरू आहे. यावेळी मात्र साखळीमध्ये सापडलाय, जाळ्यात अडकवलंय आणि एक पकड देखील पाहायला मिळाली. मैदान क्रमांक 1 वर एकदा बजाव होतोय तर्रेडचा राकेश साठी. 1-1-2 असे या ठिकाणी क्षेत्र जाते आणि काय डिसिजन येईल अटीतटीची लढत मैदान क्रमांक 1 च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला मैदान क्रमांक 2 चा सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी चला श्री गणेश आधार ब वर्सेस जय मल्हार मुरुड दोनही संघांसाठी फायनल कॉल आहे. कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो वेळ घेऊ नका, कारण आम्ही जो अंदाज या ठिकाणी अंतिम सामन्याचा ठेवला आहे तोच अंदाज या ठिकाणी बरोबर ठरला पाहिजे. तर प्रत्येक सामन्याचा वेळ आम्ही या ठिकाणी पुढची स्पर्धा किती वाजेपर्यंत पूर्ण जाईल याचा अंदाज लावतो. रामकृष्ण हरी पुन्हा एकदा मोहित मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला जय हनुमान उंबरगाव वर्सेस टिटवीचा राजा. प्रथमतः हा सामना बरोबरच सुटला, नंतर 5-5 चढाईमध्ये जय हनुमान उंबरगाव हा संघ 3 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाच्या टिटवीचा राजा या संघाचा देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन खूप छान खेळ या ठिकाणी जय मल्हार मुरुड आपण मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वाघदेवी मनेर वर्सेस जय हनुमान उंबरगाव ब असा सामना असेल. तर त्याही 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. जवळजवळ हा सामना देखील या ठिकाणी मैदानावरती संपुष्टात आहे. एक अटीतटीची लढत, एक चुरशीचा सामना हा 2 संघांमध्ये मैदानावरती रंगलेला आपण पाहतोय. खरं तर मध्यंतरपर्यंत आपण पाहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व एका गुणाने बापूजी देव लक्ष्मीकार संघाचं होतं आणि त्याच्यानंतरचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय की सुरू आहे. परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारेल अजूनही काही वेळ शिल्लक आहे. मोहित तांबरकरची चढाई आपण पाहिली, रिक्तास ते माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर रतीश अर्कशी 7 नंबरची जर्सी परिधान केलेला जय हनुमान खारंबोली संघाचा एक आधारस्तंभ चढाई बहादूर म्हणून ज्याला ओळखलं जातं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतानाचा आपण गुणफलक ऐकतोय. एकदम मोहित
त्याचा अंदाज घेऊन रिक्त असते माघारी परतलं. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राकेश मुकुल ज्याच्यासाठी बजर झालाय थायलंडचा. नक्कीच करूया मरू अशी ही चढाई आहे. पुन्हा एकदा सुरेख पकड मैदानावरती पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला देखील आपण पाहिलं तर एक तगडी झुंज मैदानावरती पाहायला मिळते. आणि यावेळेला बजर झाला निखिल मळेकरसाठी, बापूजीदेव लक्ष्मी कार्य संघासाठी. करूया मरू अशी ही चढाई मैदानावरती आपण पाहतो. मैदान क्रमांक 1च्या माध्यमातून मैदान क्रमांक 2 वर श्री गणेश अदालत हा संघ मैदानावरती उपस्थित आहे. जय मल्हार मुरुड आपल्याला फायनल कॉल आहे. जय मल्हार मुरुड आपल्याला फायनल कॉल आहे. आपण मैदान क्रमांक 2 मध्ये उपस्थित व्हायचं आहे. जय मल्हार मुरुड आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती वाजता या स्पर्धेसाठी प्रवेश दिला गेलाय. चला मला वाटतं 2 मैदानांच्या मधली गर्दी वाढत चाललेली आहे. आम्हाला माहिती आहे की सगळी ही गर्दी कबड्डीची गर्दी आहे, परंतु मैदानाच्या चारी बाजूला खूप जागा आहे. उगाचच आपण मध्ये बसून गर्दी करू नका. एखादी खेळाडूंची झुंबड आपल्या अंगावरती येईल, कुठेतरी आपल्याला दुखापत होईल आणि घरी गेल्यानंतर त्याचं कारण सुद्धा द्यावं लागेल. ते न करता आपण जर आपली काळजी घेऊन मैदानाच्या चारी बाजूला जर पसरले तर स्पर्धा पण चांगली बघता येईल, स्पर्धा देखील चांगली होईल. चला मैदानावरती मला वाटतं 2ही संघ हजर होत आहेत. जय मल्हार मुरुड आणि श्री गणेश अदालत असा सामना मैदानावरती सुरू होईल. मैदान क्रमांक 1चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी वादळ म्हणून पुन्हा एका मोहित याची जबरदस्त चढाई आपण पाहिली. जय मल्हार मुरुड आपल्याला जर खेळायचं नसेल तर तसं सांगा, कारण तुमचा एकच सामना या स्पर्धेमध्ये नाहीये. याच्या पुढचे बरेचसे सामने या स्पर्धेसाठी खेळवायचे आहेत. तर तुम्हाला एका सामन्यासाठी एकतर उशिरा प्रवेश दिल्यानंतर आपण इतका वेळ घेणार असाल हे आम्हाला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय. मित्रांनो, व्यासपीठाच्या समोर आपण येऊन उभे राहताय आणि जिकडे पाठ करून उभे राहताय तिकडे आपण पाहिलं तर महाराजांची मूर्ती आहे. आता मात्र निदान रेषा रोखून धरले ते राकेश साठी. सामना मात्र मैदान क्रमांक 1चा मला वाटतं शेवटच्या क्षणामध्ये आहे. कोणता संघ या सामन्यावरती विजय मिळवेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. सुरेख पकड मैदानावरती पाहायला मिळाली. एक अटीतटीची लढत